मूव्हिंग ॲव्हरेजेस दोन प्रकारचे असतात, एक सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज आणि एक एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. दोन्ही मूव्हिंग ॲव्हरेजेस आहेत तर नावं का वेगळी? सिम्पल क्वेश्चन आहे ना. दोघांमध्ये की डिफरन्स आहे की सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेजसाठी प्रत्येक दिवस एकसारखा असतो, बट एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजसाठी टुडे इज मोर इम्पॉर्टंट. लेट्स से आज बजेट डिक्लेअर होत आहे, सो आजचा दिवस महत्त्वाचा आहे, तो रोजसारखा सेम ट्रेडिंग डे नाही आहे. बट सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज काय करतं, बजेट आहे, सो वॉट, माझ्यासाठी सगळे सारखेच. बट एक्सपोनेन्शियलसाठी आज दिवस जास्त महत्त्वाचा आहे, बिकॉज आत्ता ह्या पॉईंट इन टाईमला काहीतरी मार्केटमध्ये सिग्निफिकंट होऊ शकतं, ज्याने आपलं मार्केट क्रॅश होऊ शकतं किंवा एक्स्ट्रीमली बूम पण होऊ शकतं. सो नॉट ईच डे इज इक्वल फॉर एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. ते आज करंट डेटा, करंट डेटानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट डेटा कुठला असेल तर प्रिसिडिंग डे, त्याच्यानंतर थर्ड डे, प्रिव्हियस थर्ड डे, मग त्याच्यानंतर त्याच्या प्रिव्हियसचा सेकंड डे. जर मी 5 EMA पकडलं तर टुडे इज मोर इम्पॉर्टंट देन येस्टरडे, देन डे बिफोर येस्टरडे, देन डे, म्हणजे कळलं ना. सो आपण जस्ट फॉलो करतो, आपण काय फॉलो करतो, एक्सपोनेन्शियल, बिकॉज इट शोज अस करंट रेलेव्हंट डेटा. आय डोंट केअर की 5 days बिफोर काय झालंय, बिकॉज 5 days बिफोर इज इररिलेव्हंट फॉर मी राईट नाव. मला करंट आणि फ्युचरिस्टिक म्हणजे प्रेझेंट अँड फ्युचरिस्टिक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सो फ्युचरच्या गोष्टी कशा बनणार आहेत, करंट डेटावर बेस्ड ना. सो त्यासाठी आपल्याला काय आहे, एक्सपोनेन्शियल डेटा आपण यूज करतो. सो EMA नॉट SMA.